Hello students, welcome to my YouTube channel Class 12 Physics Tala Junior College. Today we are going to learn about to determine the position and intensities of fringes. In previous period we discussed the Young's experiment, double slit experiment. In case diagram C here, Young's double slit experiment. In this case we given S1 and S2 two slits here, S1 and S2 at the cardboard on AB, and these interference, and we get the constructive interference bright point, destructive interference dark point, and also other side destructive interference bright point dark point. These are alternately produces dark bright on the screen PQ. In this case, now this diagram we can determining diagram drawing as like in this case. Consider here AB is the cardboard here. This AB is the cardboard, and S1 and S2 is the two slits of the Young's experiment, and here screen. Then in this case the distance between two sources S1 and S2 is d, small d, and here capital D is the distance between cardboard and screen. Here the distance along the x-axis, and here take a central point O. That means the slit S1 join to O and S2 join to at O. That means the light of slit S1 and S2 are meet at origin O, and which is show in case of bright point here maximum intensity we get in this case. Then now we taking its two part in case OO dash. That means the S1 S2 divided into two part, that is D can be write as here D by 2 and D by 2. ह्या D चे दोन भाग केलेत आपण, D by 2 आणि D by 2. म्हणजेच S1 ही लाईन S1O D by 2 आणि S2O D by 2. म्हणजेच ही जी लाईन आहे S1 डॅश, ही लाईन OO डॅश यामध्ये डिस्टन्स D by 2, आणि त्याच पद्धतीने OO डॅश आणि S2 डॅश या दोघांमधलं डिस्टन्स D by 2. ठीक आहे. Then next thing, also here taken as a point P on any place
स्क्रीन म्हणजे स्क्रीनवर एक पॉईंट P घेतलेला आहे. देन फोकस S1 P S2 P असा फोकस केलेला आहे. अँड धिस P पॉईंट फ्रॉम द ओरिजिन O टेक Y डिस्टन्स. हिअर Y डिस्टन्स, हे Y डिस्टन्स इतकं घेतलेलं आहे. म्हणजेच आता मला इथे 2 डिस्टन्स काढायचे. ही जर Y असेल तर मला S2 डॅश आणि P हे डिस्टन्स किती असेल. ही इथंपर्यंत Y आहे, तर हे डिस्टन्स काय असेल आणि हे डिस्टन्स किती आहे. हा डिस्टन्स D/2 म्हणजे Y मधून D/2 वजा केल्यानंतर हे डिस्टन्स मिळेल मला. म्हणून इथे काय केले आपण Y मायनस D/2, कारण की Y हे इथंपर्यंत आहे आणि हे D/2 एवढं अंतर आहे, तो वजा केला Y मधून. म्हणजे राहिलेला आपल्याला हे अंतर मिळालं P S2 डॅश इतकं अंतर मिळालं. म्हणजेच Y मायनस D/2 असं मिळालं. त्याच पद्धतीनं आणखीन एक आपल्याला बघायचं आहे. डिस्टन्स P2 S2 डॅश इथंपर्यंतचं बघायचं आहे. मग आता आपल्याला माहीत आहे इथून इथंपर्यंत Y आहे ओपर्यंत, आणि हे डिस्टन्स D/2 आहे. म्हणजे त्या दोघांची बेरीज म्हणजेच काय होईल Y प्लस D/2 म्हणजे P S2 डॅश इतका अंतर येईल. तर इथे दाखवले हा भाग इथे दाखवला आहे Y प्लस D/2. तर ही डायग्राम लक्षात आली असावी. ही डायग्राम लक्षात आल्यानंतर आपण पुढचे एक्सप्रेशन बघूया. तरी पण इथे बघा, वेहेर O इज द सेंट्रल पॉईंट. हिअर O इज द सेंट्रल पॉईंट. कुठे आहे डायग्राममध्ये, हा O जी लाईन आहे किंवा O डॅश जो आहे तो सेंट्रल पॉईंट आहे. S1 S2चा सेंट्रल पॉईंट आहे किंवा स्क्रीनचा सेंट्रल पॉईंट आहे. असो, D इज द डिस्टन्स बिटवीन टू स्लिट. हे इथे आहे D, एवढा अंतर इथे आहे. हा D इज द डिस्टन्स बिटवीन S1 अँड S2. अँड कॅपिटल D इज द डिस्टन्स बिटवीन स्लिट अँड स्क्रीन. हे लक्षात ठेवा. तर आता पुढं काय म्हणलं आहे आणखी बघूया. द नेक्स्ट थिंग, इफ 2 waves विल बी इन सेम फेज ॲट O. आता 2 वेव्ह घेतले आपण फ्रॉम S1 अँड S2. डायग्राम डोळ्याच्या समोर ठेवा, तुमची वही उघडून ठेवा. ते 2 वेव्ह विल बी इन सेम फेज म्हणजे सारख्या फेजने असतील. नो डिफरंट फेज, पुढं मागं नसतील, दोन्हीही सारख्या स्टार्ट झालेले असतील. दोन्ही सोर्स एकाच सोर्सपासून बनलेले आहेत. वी सी इन यंग्स डबल स्लिट. वरच्या डायग्राममध्ये इन प्रिवियस लेक्चर वी सी डिस्कस यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंट. ते दोन्ही फेज सारख्या प्रमाणात जात होते. द रिझल्टिंग इन कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स. समजा त्यांचं इन सेम फेज असेल तर कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स असतो. आणि दिस कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स जॉईन वी गेट ब्राईट पॉईंट ऑन द स्क्रीन. आपण काल बघितलेलं आहे. दस देर विल बी प्रोड्युसेस ब्राईट पॉईंट ऑन O डॅश.
आपण कालच्या ह्याच्यात बघितले, परत एकदा बघा. यंग्स डबल स्लिटमध्ये काय दाखवलेलं आहे. यंग्स डबल स्लिटमध्ये हे पहा, हे सेंट्रल लाईन जी आहे कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स आहे. दोघांचेही क्रेस्ट किंवा ट्रफ कोन्साइड्स किंवा फॉल्स टू इच अदर होतात. त्यांचं जॉईनिंग म्हणजे ब्राईट पॉईंट आहे असं आपण पाहिलेलं आहे. आणि तो मॅक्झिमम हा कुठे असतो, हे ओडॅस या ठिकाणी आहे. आता पुढच्या लाईनमध्ये ओडॅस म्हणजे हे ओडॅस म्हणजे हे जे अंतर आहे हे डी आहे, त्याचा अर्धा भाग करून ही जी लाईन आहे ही ब्राईटची, ती ओडॅसची फोकसिंग आहे. हां, चला आपल्या लाईनकडे चला. Thus there will be produces bright spot at odas on the screen. These bright fringes produce at the center of the screen. We know about. हे पाहिलं आपण. आता आपण नेक्स्ट थिंग, how now to determine the position of other bright fringes on the screen. आता आपल्याला काय करायचं आहे, आणखीन काही फ्रिंजेस आपल्याला अदर स्ट्रिंग म्हणजे या स्क्रीनवर बघायचे आहेत. आपण सेंट्रलचा बघितला, सेंट्रलचा काय असतो, ओ डॅश या ठिकाणी ब्राईट असतो, हा ब्राईट असतो. पण या ठिकाणी कोणता असेल, या ठिकाणी कोणता असेल, या ठिकाणी कोणता असेल, इकडे कोणते असतील हे पाहण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, एक जनरल पॉईंट घेतो आहे मी आणि तो जनरल पॉईंट ऑन द स्क्रीन टेक पी पॉईंट घेतो आहे. पहा इथे पहा, पी पॉईंट घेतो आहे मी इथे या डायग्राममध्ये. पहा आपण पी पॉईंट इथे घेतलेला आहे ऑन द स्क्रीन. म्हणजे सुरुवातीला ओढ्यास या ठिकाणी फोकस झालं. आता आपण यानी पोझिशन या स्क्रीनवर कुठेतरी आपण एक जनरल पॉईंट पी घेतला. मग जनरल पॉईंट पी घेतल्यानंतर काय होईल, या ठिकाणी काय होईल, तर हे दोन लाईन फोकस झाले या ठिकाणी. मग आता दोन लाईन इथे फोकस झाले, याचा अर्थ की हा ब्राईट आहे का डार्क आहे हे माहिती नाही आहे. मग त्याचे काही कंडिशन असते, त्या कंडिशनवर डिपेंडिंग असतो. मग ती कंडिशन कोणती आपण डिटरमाइन करू. आणि ह्या दोन लाईनी S1P आणि S2P दोन लाईनी जर बघितल्या तर त्या कशा येतात, एकमेकांमध्ये फरक कितीचा आहे. ही मोठी आहे लाईन, ही मोठी आहे. कितीनं मोठी आहे, एवढी जर कट केली म्हणजे इतका भाग मोठा आहे, म्हणजे याला म्हणायचं पाथ डिफरन्स. म्हणून आपण पुढे काढणार आहोत. इथे दिलेलं आहे डायग्रामनुसार S2T इज द पाथ डिफरन्स del L असं म्हणलेलं आहे. पण नेक्स्ट पॉईंट हिअर गिवन. नाव टू डिटरमाइन, काय डिटरमाइन करायचं आहे, पोझिशन ऑफ ब्राईट फ्रिंज ऑन द स्क्रीन, किंवा डार्कही काढू शकतो आपण. कन्सिडर पी पॉईंट ऑन द स्क्रीन. तुम्ही आत्ता पाहिलं स्क्रीनवर पी पॉईंट, ओ डॅशच्या वरच्या बाजूला पी घेतला आपण. ओ डॅश टू पी डिस्टन्स वाय असं कन्सिडर केलेलं आहे. नाव लेट टू वेवलेट फ्रॉम S1 अँड S2 ट्रॅव्हल डिफरंट डिस्टन्सेस. आता डिफरंट डिस्टन्स असणारच आहे. S1P हा छोटा असणार आहे, S2P इज मोठा असणार आहे. अँड टू रीच ॲट पॉईंट P त्या ठिकाणी पोहोचणार आहेत. परत एकदा बघा, दोन S1 आणि S2 या स्लिटपासून त्या पाथ कशा जाणार आहेत, डिफरंट पोझिशनने आहेत.
म्हणजे S1P हे कमी आहे S2P पेक्षा. इथे आत्ता आपण बघितलंच आहे, ही लांबी आणि ही लांबी म्हणजे ही मोठी आहे, S2P मोठी आहे कोणापेक्षा? S1P पेक्षा. कितीनं मोठी आहे? तर इथून जर परपेंडिक्युलर ड्रॉ केला तर एवढी मोठी आहे. यालाच आपण डेल असं म्हणलेलं आहे, पाथ डिफरन्स. तर हे आपल्याला पाथ डिफरन्स काढायचा आहे. बघूया. नेक्स्ट थिंग, हिअर वी गेट 2 ट्रायंगल. आता इथे 2 ट्रायंगल कोणते मिळतात बघा. इन केस S1P S2 हा एक ट्रायंगल मिळतो आणि दुसरा ट्रायंगल असा मिळतो आहे. कोणता मिळतो आहे? S2P ओढ्यास S2 असे 2 ट्रायंगल मिळाले आपल्याला. मग आता इथे 2 ट्रायंगल घ्यायचेत आणि दोघांची पायथागोरस प्रमाणे इक्वेशन लिहायची आहेत. मग आता पायथागोरस प्रमाणे इक्वेशन काय येईल? म्हणजे कर्णवर्ग याचा वर्ग इज इक्वल टू पायाचा वर्ग आणि उंचीचा वर्ग असा येतो. मग या इक्वेशनमध्ये काय येईल? ह्या कर्णाचा वर्ग पायाचा वर्ग इक्वल टू पायाचा वर्ग प्लस उंचीचा वर्ग. या नामानुसार आपण ते इक्वेशन लिहूया. पहा इथे वी गेट 2 ट्रायंगल. आत्ता आपण पाहिलेले ते ट्रायंगल, हे 2 ट्रायंगल S1 S1-P आणि दुसरा ट्रायंगल S2-P असे 2 ट्रायंगल मिळाले. त्याच्यानुसार आपल्याला पहिल्या ट्रायंगलनुसार त्याचा कर्ण काय? S1P² आणि पाय काय? D², कॅपिटल D². आणि उंची काय आहे हे आपण काढलेली आहे, y - d/2 ब्रॅकेट स्क्वेअर. हे झालं इक्वेशन ए झाला. फ्रॉम ट्रायंगल फर्स्ट देन ट्रायंगल 2 नुसार हे इक्वेशन. इन केस कर्ण वर्ग म्हणजेच काय? S2P² पाय किंवा बेस D² आणि उंची ॲट स्क्रीन y + d/2 ब्रॅकेट स्क्वेअर. वी गेट 2 हिअर इक्वेशन A and B. देन नाव डिटरमायनिंग वी पाथ डिफरन्स. आपल्याला पाथ डिफरन्स काढायचा आहे. त्या दोघांमध्ये फरक कितीचा आहे आपण बघितलं आहे. पाथ डिफरन्स डेल L असं म्हणलेलं आहे. तो डेल L काढायचा आपल्याला. मग डेल L काढण्यासाठी आपल्याला माहिती आहे, इन केस SP2² इज ग्रेटर दॅन SP1 आहे. मग आता मोठ्यातून छोटा वजा करणे. हिअर टेक SP2² - S1P² इज इक्वल टू, मग ही पहिली ही टर्म घ्या, नंतर मायनस हे टर्म, म्हणजेच हे काळ्या अक्षरात लिहिलं ही घेतली आपण D² प्लस y इन ब्रॅकेट y प्लस d/2 होल स्क्वेअर. त्यानंतर हे इथे मायनस घेतलेलं आहे म्हणून त्या दोघांच्या ह्याच्यामध्ये मायनस घेतलं आणि ही टर्म इथे घेतली. ती कशी घेतली? इन ब्रॅकेट घेतलेलं आहे. तो मायनस असल्यामुळे इन ब्रॅकेटमध्ये घेतलेला आहे. D² प्लस इन ब्रॅकेट y - d/2 ब्रॅकेट स्क्वेअर. देन ब्रॅकेट क्लोज, मेन ब्रॅकेट.
अशा टाईपचा आपल्याला हा एक्सप्रेशन मिळालेला आहे या दोन इक्वेशनपासून. इन केस नाव धिस इक्वेशन सॉल्व. आता हे इक्वेशन सॉल्व करूया. आता आपल्याला काही रिलेशन माहिती आहेत. कोणतं रिलेशन माहिती आहे? समजा ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर जर असेल तर ते कसं लिहितात? तर पहिल्या कंसात त्या दोघांचं वजाबाकी ए मायनस बी आणि दुसऱ्या कंसात ए प्लस बी असं लिहितो आपण. त्यानुसार हे लिहिलं, त्यानुसार आपण हे सोडवले. कोणतं? हा सोडवला. फ्रॉम धिस याला ए समजा ए स्क्वेअर आणि ह्याला बी स्क्वेअर समजा. एका कंसामध्ये मायनस करा, दुसऱ्या कंसामध्ये प्लस करा. हे झालं त्याचं एक्सपान्शन. बघा परत काय केलं आहे आपण. त्या रूलनुसार वी नो दिस रूल. या दोघांचं एका कंसामध्ये मायनस, दुसऱ्या कंसामध्ये प्लस, आणि हे जर सोडवलात तर आपल्याला परत ओरिजिनल मिळतं. असो, नेक्स्ट थिंग हेअर टेकिंग धिस टर्म ॲज इट इज. याचं एक्सपान्शन घेतलं आहे, म्हणजे डी स्क्वेअर जसच्या तसं घेतला. मग आता याचं एक्सप्रेशन घेण्यासाठी आपल्याला हा फॉर्म्युला माहीत आहे. ए प्लस बी होल स्क्वेअर काय आहे? पहिल्या पदाचा वर्ग प्लस दोन पदाची गुणाकार दुप्पट प्लस दुसऱ्या पदाचा वर्ग. हे आपल्याला माहीत आहे. म्हणजे ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर असे एक्सप्रेशन आपल्याला माहिती आहे. युजिंग धिस याच्याविषयी आपल्याला घ्यायचं आहे वाय प्लस d/2 होल स्क्वेअर. आता इन केस वायला ए कन्सिडर करा, वायला ए कन्सिडर करूया आणि d/2ला बी कन्सिडर करूया. म्हणजे वाय स्क्वेअर, मग त्या दोघांची गुणाकार दुप्पट 2y d/2 आणि दुसरा पद d/2चा स्क्वेअर म्हणजे d²/4. ॲज सेम इन ब्रॅकेट टर्म. हे देखील तसंच सोडूया. d² आणि इथे मायनस आहे, या ठिकाणी मायनस येईल. बाय युजिंग रूल y² मायनस दोन्ही पदाचा गुणाकार दुप्पट 2y d/2 आणि दुसऱ्या पदाचा वर्ग d²/4. आता हे कंस सोडवून घेऊया. पुढे आता काय करू? कंस सोडून घेऊ. वेहेर हा जो डिफरन्स आहे याला पाथ डिफरन्स म्हणायचा आणि त्याची किंमत del पुट करायचं. इथे पुटअप केली म्हणजेच याची किंमत इथे पुटअप केली, नाही सॉरी, याची किंमत पुटअप केली आणि हे टर्म ॲज इट इज लिहिली इथे. देन ब्रॅकेट सॉल्व केलं. हा ब्रॅकेट पहिले टर्न जसच्या तसं इथंपर्यंत लिहिलं. ही पहिली. आता इथे मायनस चिन्ह आहे, हे मायनस चिन्ह या कंसाला सोडून घ्यायचं आहे. म्हणजे -d² मायनस y². आता हे मायनस आणि हा मायनस इथे प्लस झाला. मायनस इंटू मायनस, त्या दोघांचा गुणाकार प्लस, आणि काय आलं मग 2y d/2 आणि हा मायनस
आणि हा प्लसचा गुणाकार मायनस इंटू प्लस मायनस. तर अशा टाईपचा हा एक्सप्रेशन आपल्याला मिळालेला आहे. देन सेम व्हॅल्यू कॅन बी कॅन्सल हिअर मायनस प्लस. आता इथे हे कॅन्सल झाला, हा कॅन्सल झाला, एक प्लस आहे एक मायनस आहे. इथे पण हा प्लस आहे आणि हा मायनस आहे. हे प्लस आहे, एक मिनिट, हा इथे 2 कॅन्सल झाले, हे 2 या ठिकाणचा 2 कॅन्सल झाले आणि शेवटचे टर्ममधलेही सेम आहे, कॅन्सल झालं. आता राहिलं का इथे राहणार आहे फक्त या ठिकाणचा वाय डी आणि या ठिकाणचा वाय डी, म्हणजेच वाय डी प्लस वाय डी एवढं राहिलेलं आहे. नेक्स्ट थिंग कन्सिडर हिअर, इट कॅन बी राईट ॲज, हे असं लिहू शकतो आपण, हे इथं लिहिला आणि हे टर्न इंटू आहे, तो पुढच्या टर्नला जाईल. या दोघांची बेरीज झाली 2YD आणि हा डिवाइड बाय झाला. मग नाव कन्सिडर हिअर. आता इथे कन्सेप्ट एक लक्षात घेऊया. D and Y is very very small compared to capital D. What is small d and y? y आणि स्मॉल d हे काय असतील? थोडंसं डायग्राममध्ये बघा काय असतील. इथे डायग्राममध्ये बघूया. d म्हणजे या दोघांमधलं अंतर आहे, y म्हणजे या ठिकाणचं अंतर आहे. हे दोन्हीही इतके छोटे असतील की याच्या कम्पेअरमध्ये लहान असतील. म्हणजेच थोडक्यात असं म्हणायचं आहे, हा P पॉईंट जवळपास इथे आहे आणि हे S1 आणि S2 इथे जवळच आहेत, एकमेकाच्या जवळच आहेत. तर मग D हा सर्वात मोठाच वाटणार आहे. D हा त्यांच्यापेक्षा मोठा वाटणार आहे. ठीक आहे. मग तसं असेल तर काय होईल? तसं असेल तर काय होईल इथं सांगितलं आहे. तसं असेल तर S1 प्लस S2 इक्वल टू D असतील. कसं काय असतील? जर ते क्लोजच्या ओढ्याच्या जवळ असतील, म्हणजेच ही S1 ही इथेच असेल, S2 ही इथेच असेल, म्हणजे D बरोबरच असतील नाही का. हे P जर पॉईंट इथे कुठेतरी असेल तर हे सारखेच असतील जवळपास, असं म्हणायचं आहे. मग सारखे जर असतील तर इन केस S1 P इज इक्वल टू S2 P असतील आणि इथे पाथ डिफरन्स राहणार नाहीत. म्हणजेच मला S1 P बरोबर D लिहिता येईल, S2 P बरोबर ही D लिहिता येईल. म्हणजे दोघांची जर बेरीज करायची असेल तर D प्लस D इक्वल टू 2D असं लिहिता येईल. म्हणजे मला या ठिकाणी जी ही किंमत दिलेली आहे कोणती, S2P मायनस S1D. 1 मिनिट, इथे थोडंसं गलत झालेलं आहे, थोडंसं इथे गलत आहे. हे पाथ डिफरन्सची किंमत आपण इथे घेतलेली आहे, हे बरोबर आहे. ही जी प्लस असलेला जी टर्न आहे ही इथे प्लस पाहिजे. तुम्ही तुमच्या नोट्समध्ये एवढं करेक्शन करा. S1P प्लस S2P प्लस S1P असं पाहिजे. इथे प्लस करायचं आहे तुम्ही आणि हे मायनस टर्नचीच घेतलेली आहे, ह्याची किंमत घेतलेली आहे. म्हणजे इथे प्लस टर्न असलेली पाहिजे, एवढं तुम्ही करेक्शन करायचं आहे. कुठून करेक्शन करायचं आहे की
आपण जे याची किंमत घेतलेली आहे ही, म्हणजे हे टर्न इथे हे प्लस राहील, हे नाही, हे 1 मिनिट, हे मायनस बरोबर आहे. या ठिकाणची जी टर्न असेल कोणती, ही प्लस आहे, ही प्लस आहे आणि ही प्लसच आहे. म्हणजेच हेही डी आहे, हेही डी आहे, म्हणजे मला 2D असं लिहिता येईल. म्हणून तो हा इक्वेशन कसं लिहिता येईल, हा इक्वेशन असं लिहिता येईल, डेल एल इक्वल टू 2YD डिवाइड बाय 2D. इथे मला पुटअप करता येईल इथे मला पुटअप करता येईल. तेवढं करेक्शन करा तुम्ही, इथे प्लस करा, तुम्ही तेवढं प्लस करा. नेक्स्ट पेज, हिअर वी गिवन, इथे बरोबर लिहिलेलं आहे, तेवढं नोट्समध्ये तुम्ही करेक्शन करायचं आहे. हां, हिअर वी गेट DL किंवा डेल एल इक्वल टू 2YD बाय 2D. 2 इज कॅन्सल, वी गेट YD बाय D. Y हे स्क्रीन डिस्टन्स, D स्मॉल d is the distance between slit and capital D is the distance between slit and screen. यालाच आपण पाथ डिफरन्स असं म्हणतो, इन बिटवीन S1P अँड S2P यामधला. तर हे इथंपर्यंत आपण पाथ डिफरन्सपर्यंत आलो आहेत. त्याच्यानंतर आपण पुढचे केसेस वगैरे हे नंतर पाहता येईल. तर इथे काय म्हणले, कन्सिडर द पाथ डिफरन्स P स्क्रीन मुव्हेबल असेल, ऑन द स्क्रीन Y हा चेंजेबल असेल, तर S1P आणि S2P आर डिफरंट डिस्टन्सेस असू शकतात. P या ठिकाणी एकतर सेम फेज राहू शकतं किंवा अपोजिट फेजही राहू शकतं. सेम फेज असेल तर कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स असेल, त्या ठिकाणी काय तयार होईल, ब्राईट पॉईंट दिसेल. आणि डिफरंट फेज असतील तर आपल्याला तिथे डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स दिसतील आणि त्या ठिकाणी डार्क पॉईंट दिसेल. तर आपण या इक्वेशन 1पर्यंत आलेलो आहोत. देन नेक्स्ट some part remaining, here we taking next period. Now here we stopping.